झाली का गौरी तयारी का बाकी आहे? झाली असेल तयारी तर चल मग निघू आपण. मग टाइम लागन तिकडे जावाले, अजून दूर जावं लागते ना आपल्याला. आणि गाडीनं किती टाइम लागन मग. चल मग झाली का तयारी? झालं तयार. आण मग. काही पर्स घेतं का नाही घेत का? तशीच चालतं. चल मग तशीच चाल. पैशाची लहानशी पर्स घेऊन गे. लहानशी मी आता तसंच केलं बाई. लहानशी पर्स घेतली आणि त्याच्यात पैसे ठेवून दिले. पर्स अंदर ठेवून दिली. कायले एवढं मोठं धोपटे घेऊन जावा म्हटलं. मावशी पर्स तर घ्यावाच लागन ना. हे मुठते गिट्टे तर मग हिच्यासाठी 2-3 चड्ड्या, अजून एखादा टॉप ठेवून घेतो म्हणतो पर्स मध्ये. डायपर ठेवून देतो. कायले पर्स घेतं तिला डायपर देणं घालून. आणि मग आपण काय राहिले चाललो काय? 2-3 दिवस भरायची गोष्ट आहे. डायपर दे घालून होऊन जाते. मी तसंच केलं श्रावणले. डायपर दिलं घालून आणि बस. पण मावशी डायपर बी भरलं म्हणजे मग काय करण? त्याच्यासाठी 1-2 डायपर संगत पाहिजे, 2-3 चड्ड्या संगत पाहिजे लेकराच्या. तर घेतो बा मी पर्स. घेतो मी. मापाशी हाय हँडबॅग ठेवायला घेऊन घेतो. हो घे मग. 2-4 जास्त घेऊन घेतो डायपर. मग मी याले बी घालून देईन काम पडन तर. घे मग पर्स घे. चाल मग. झाली का तयारी? गोल्या कुठं गेला? तर गेला का तू कामाले? जायचे आहे ना ते तिकडे गेले बा बाहेर. टिफिन नेवायचं आहे ते ना. ते आले का टिफिन नेते मग. चला मग. गौरी दे बरं मा टिफिन. दे बरं पटकन. हो बांधून तर ठेवला काय ना. नेला खाऊन नाही मग तुम्ही? मावशी चालले काय? मग राहून जाण काय आज? का आजच यान? नाही बापा रात घेत नाही रे गोल्या. आम्ही आज जातो ना. आजच येतो. तसाही कार्यक्रम कधी 12 ते 3 आहे. 3 वाजता संपून जाते. 3 वाजता कार्यक्रम संपला का आम्ही तिथून निघून जातो. 6 वाजतो रे आपल्या घरी. कायले राहिले जाऊ आम्ही. रात घेत नाही बापा. येऊ का मग? नाही तर घेवाले. कायले रे अजून तू घेवाली येतो. आणि मग टाइम होईन अजून. राहू दे घेवाले की नको येऊ. आम्ही तिथून 3 वाजता निघूनच जातो कार्यक्रम सरला का. ठीक आहे मग. तसा फोन कर जा मग. जर असं वाटलं तुम्हाला एक घेवाले आले पाहिजे तर तसा फोन कर जा मग मुली मावशी. तर मी तसा मग घेवाले बातच येऊन जाईल. हो तसं वाटलं आम्हाला पाणी पावसाचं तर आम्ही करतो मग तुले फोन. तसं नाही वाटलं तर आम्ही येतोच मग. अन्न गौरी अन्न टिफिन दे ना पटकन. हो 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 आणतो. बसा थांबा. इथं बसायला टाइम नाही आहे. इथं आण पटकन टिफिन. बसा वाली. काय रे गोल्या. बिंदू हे घे. याच्यात तुझी साडी बी आहे. पिको फॉल बी केली आणि तुझ्या झंपर बी भेटला. एका दिवसातच कसं काय भेटला ते बाई? साडी बी पिको फॉल ब्लाऊज बी शिवून भेटून गेलं एका दिवसात. हो अर्जंट दिलं. डबल पैसा दिला मी ना. डबल शिलाईचे 400 रुपये होते का नाही तर 800 रुपये दिले मी. आणि तेव्हा कुठं तिने शिवून दिलं नाहीच म्हणे. नाही म्हणे हे रक्षाबंधनचे कपडे लय हाय म्हणे. आता म्हणे 1 महिना लागन म्हणे. म्या म्हणलं बापा 1 महिना उद्याच मला काम आहे म्हटलं. जास्त डबल घे म्हटलं शिलाई आणि मला शिवून दे म्हटलं. तर दिलं बाई तिनं शिवून. आणि पिको फॉलचे बी डबल दिली तर भेटलं शिवून. आता हेच घाल आता आज. काय तरी आता बाई मी पाचची होती ना साडी नवी ते घालून घेतली असती. काय तुम्ही डबल फी दिली आता बाई? बरंच आहे तुमचं बी काम बापा. पैसे नाश करायचं. हा आता एवढं मोठं बारसं आहे. चांगलं हॉटेल केलं बुक. हा एवढे मोठे पाहुणे येतील आणि तू ठेवलेली साडी घालशील. हा शोभा देईन काय? हा म्हणून मी म्हणलं 1 वेळाचे गेले तर काही फरक नाही पडत. काही हरकत नाही. पण तू आज नवीच साडी घालशील. तू कोरी आणि परीले बी तिले बी हा कोरेच कपडे घालून दे साजरे मस्त. झाल फुल चांगले. हो ठीक आहे आता बाई देतो. ते कडे घालून देऊ का मग तिले? ते पैजण तिच्या बाबांना आणले ते पैजण दे मग घालून. हो ते पैजण देजो घालून. आणि मी बी आणली तिच्यासाठी सोन्याचं लाकेट आणली एक जीवती सारखं. आणि सोन्याच्या मणी आणली. वहून आणली मी चांगली पोत. ते घालून देजो तिले. आणि हातातले कडे त्या मायना आणले ते कडे देजो घालून. बरं आता बाई ठीक आहे मग. हो नाही तर बस हेच साडी घालून ठेवशील. दुसरी घालजो. हो ना आता बाई मी तुम्ही आणली हेच घाला ना. आता बाई मी कोणती घालू? मी कोणती साडी घालू? तू घालून घे ना कोणती. आता साड्याच नाही का तुला आता? हा कोणती नवीशी चांगली भारीतून घालून घे मस्त. आणि धैर्याले बी चांगले कपडे घालून दे. चांगले कोटाचे. हाय साडे गिळे हाय म्हणा आता बाई. पण सगळे मी ना घातलेले आहे. मग ते घातलेलेच डबल घालू का? मग काय होते? घातलेले घालशील तर आपण काही अंबानी हो काय? 1 वेळा घातलं ना फेकलं. आपण फाटेवरी घालायला लागते आपल्याला. एकच वेळा घातली म्हणतो ना. लय साड्या तर आहे ना. त्या धैर्याच्या बारशाले बी तर मी ना साडी आणली त्यासाठी. ते घालून घेजो. तेच साडी घालू का डबल? मग काय म्हणतील पाहुणे का बापा सून बाईले काय कपडेच नाही काय? तेच ते साडी घालते असं नाही म्हणतील काय? तर ते नको घालजो. तर दिवाळीची नाही तर लग्नाची घालून घे ना. तर राकेशच्या लग्नामध्ये तर घेतली तू ना 10,000ची साडी. कायच्यासाठी घेतली? ते कपाटाले राखण ठेवासाठी घेतली काय? एकच दिवशी घातली फक्त तू ना लग्नामध्ये. तवाची तर घातलीच नाही. ते घालजो. 10,000ची घेतली साडी. 10,000ची साडी पाहिजे मला. 10,000ची पाहिजे मला. कायच्यासाठी ठेवासाठी घेतली काय? तर मग तेच घालू का मग डबल? लग्नात घातली आणि तेच आता बी घालू काय? घाल बाई कोणती घाल. आता घाल ना कोणती बी. आता धैर्याचा वाढदिवस येईन का नाही तेव्हा घेऊन घेजो नवीन साडी. त्याच्या वाढदिवसामध्ये नवीन घालजो. आता कोणती ठेवलेली घालून घ्या आता सध्याची. ठेवलेली सून मी तशी ठेवलेली घालून दे.
पाय हो बिंदू फुगलं बापा हिचं तोंड पाय. नाही नाही आता बाई काही फुगलं गिगलं नाही, ती गेली तानानं. ताण वय तोंड नाही फुगलं तिचं, ताण आला तिला. हो ना बापा घे, तिच्यावर लक्ष नको देऊ, घे तू पटकन तयारी कर पटकन. तिची तयारी करून दे, तू तयारी कर. म्हणजे काजलची झाली का तर पहा पटकन मोहन येईन आता अजून, मग गाडी घेऊन येते तो. काही येते बाई ये ललिताचे बाबा. असंच होते कुठं जायचं असलं म्हणजे ऐन वेळेवर. आणि तिच्या सासून तर ऐन वेळेवरच सांगितलं. पहिलेच सांगती 8 दिवसाच्या पहिले का ह्या दिवशी करू बा, तर 8 दिवसाच्या पहिले मी तयारीत राहिली असती. ऐन 1 दिवसाच्या पहिले सांगते तिची सासू बी उद्या बारशाला यावं लागते. जसं काही इथं जमलेलंच राहते, इथं तर सारा जमखट्टा तयार करायला लागते. कुठेही जावाचं असलं तर कुठेही जावाचं असलं तर आपलं जुगाड लावा लागते. असं थोडी आहे का आपलं पैसे आहे तिजोरीत भरले त्याच्या मानी. त्याचा आहे बापा पैसा, त्यानं कधी बी उठून उभं केलं तर कार्यक्रम होते त्याचा 1 दिवसात बी. आमचं आहे काय तसं, आम्हाला तर इकडून तिकडून जुगाड करायला लागते. आले बाई किती उशीर हो, अजून जावाले टाइम होईल. चला आता पटकन. आणले पैसे? हो आणलो पैसे 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 आणलो पैसे. हे घे 500 रुपये घे आणि जाय आता. मी काही येत नाही, माझ्या कोणतं काम आहे तिथं आता. बारचं ते बायाचं बारसं बाहेर बायाचं काम आहे ती माणसाचं थोडी. हे घे 500 रुपये आणि चालली जाय आणि येऊन जाय मग जाऊन. 500 रुपये? 500 होईन काय? मग किती पाहिजे तो? त्या लेकराला घ्यावा लागन कपडे अंगर टोपरं काही. काही सोन्याचं चांदीचं, सोन्याचं तर आपल्या पण होईन नाही. काही चांदीचं कडे मोडे घेऊन म्हणतो. तिले बाईले घ्यावा लागन साडी, त्या जवायला घ्यावा लागन कपडे. 500 रुपयात होईन काय एवढं? माय कसं म्हणणं झालं का कपडे घेऊन घेजो बा. कपडे घेऊन घेजो. 200 200 150 रुपयाचे कपडे भेटतील. ते चांदीचं सोन्याचं साडी गिडी काय घेतो. चांगलं दिसन काय ते सोयरं धैर्य होय ते आपलं? चांगलं दिसन काय? उलीस घेऊन जाऊ ते 150 रुपयाचं भेटते तरी काय आता. आता 1 दिवसाच्या लेकराचे कपडे बी 150 रुपयात भेटत नाही. काय तुम्ही 500 रुपये देऊन राहिले, 150 रुपयाची गोष्ट करून राहिले. ह्या जमान्यामध्ये गेला तो जमाना 10 रुपयाचा आणि 150 रुपयाचा. आता डायरेक्ट 500 आणि 1000 बस. एवढं नको सुनाव बा. किती रुपये पाहिजे सांग? द्या ना 2,000 रुपये देऊन द्या ना. 1 साडी घेऊन घेईन म्हणतो 500 रुपयाची. आणि लेकराले काही कडे घेऊन घेईन म्हणतो हलके पलके तरी. आणि ते 2-3,000 देऊन द्या बा. 3,000 लागतेच. कोणतं घडी घडी बारसं नाही होत त्याच्या घरी. देऊन द्या 3,000 आणि बस. करावं तर हात मोकळे करा, हात मोकळे करून करावं कोणाला. नाही तर करावंच नाही, तर जातच नाही मी. राहू द्या. अशी कशी नाही गेली तर ते येईन बाई. काय म्हणून अजून पाय आली नाही. आपल्या पोराच्या बारशात गेलो आणि तिच्या जाऊच्या पोरीच्या बारशात नाही गेलो तर काय भेदभाव नाही होऊन का तिथं? काय म्हणून येईन बाई? एवढं तर समजते तुम्हाला. आणि मग गेली बी हात हलवत जाऊ का मग खाली हात घेऊन? त्याच्यापेक्षा नाही जाणं परवडते. कोणताही बहाना सांगून देईन, पाय दुखते तापाला असं तसं, पण खाली हात घेऊन नाही जात मी. घेऊन जाय 5,000 भेटले. 4,000 घेऊन जाय. घेऊन घेतो चांदीचे कडे घेऊन घेतो. लेकरासाठी कपडे घेऊन घेतो. आणि साडी म्हणता का साडी घेऊन घेतो. जवायासाठी म्हणता का कपडे तर जवायासाठी घेऊन घेतो. घेऊन चालली जाय. मी काही येत नाही. तू जाय आणि येऊन जाय. हो ना, किती केलं त्या बाईनं, येईन बाईनं. तर आपल्याजवळ पैसे नव्हते, माझे एवढे पाय दुखत होते तर पैसे दिले ते ना. मग स्वतः घेऊन गेले दवाखान्यात. आणि एवढं नाही करू शकत का आपण? हो करू शकतो ना, करू शकतो. घेऊन जाय. घे 4,000 घेऊन जाय. 1,000 रुपये तर अवधी माझ्यावर. 4,000 घेऊन जाय. हो ना. तू सुन नाही आली हो बाई? बिंदून त्या सुनीले बी तर स्पेशल फोन केला होता काय ना? आली नाही काय म्हणे? ते येते काय हो? ते शांताच्या घरी ना कांताच्या घरीच तर मोठ्या जीवावर जाते. इकडे तिकडे येते का ते? कुठं नाही येत. ते बहाना करून टाकला तिनं तर. माझे पाय दुखायला लागले म्हणे, माझ्या डोकं दुखायला लागलं म्हणे. जाय म्हणलं नको येऊ. मी एकटे धरली नाही, येऊन गेली. माय असं आहे का? आताही तिचं असंच चालू आहे काय? आताही नाही सुधारली का ते? सुधारते का ती आता सुधारणारी वय काय ते? आता ते राहिली जशी तशी. मला काही फरक बी नाही पडत. आमचं बुडाबुडी आम्ही करतो ना खातो बापा. कुठं गेले हे बिंदूची सासू बिसू? कुठं गेली? बाकी सगळे लोक नाही दिसून राहिले. लागले बापा ते तयारीले, सगळे तयारी करून राहिले. आता पाहुणे नाही दिसत ना कोणी नाही आलं का अजून? पाहुणे आहे तिकडे त्या हॉलमध्ये ठेवला आहे ना बारसं. घरी थोडी आहे. तिकडे हॉलमध्ये येतील पाहुणे. असं मग कांता शांता बी येतील. तिकडूनच येतील मग हॉलमध्येच येतील. मग नाही आपण कधी जाऊ आता मग हॉलमध्ये? आता जाऊ ना. आता आपण आता तयारी करून राहिले. जवळ तिकडे गाडी आणायला गेले बापा. आणतेत गाडी. जाऊ ना आता. गाडी काऊन घरी नाही का? गाडी घरीच तर आहे काय ना गाडी? मग कुठून आणते गाडी? तर आहे घरी गाडी आहे, पण एका गाडीमध्ये एवढे लोक मावतील का आता? एवढे एक खट्टे काही पाहुणे बी इकडे येऊन राहिले तर म्हणून 1-2 गाडी सांगतो म्हणे. तर गेले ती गाडी आणाले. आणि कार्यक्रम आहे 12 वाजता. अमाय मग मी लवकरच आली बापा. काय झालं आली तर? आले का हो बाई? हो बापा, म्हणलं सकाळ काय चाललं जावं म्हणलं पाण्या पावसाचं. तुमच्या तयाऱ्याच व्हायच्या आहे काय? झाल्या तयारी की झाल्या. आता पोरग गेलं गाडी आणाले. तो आला का मग आता चालाच लागते तिकडे. आपल्या हॉलमध्येच जावं लागते. हो सांगून राहिल्या बाई का हॉलमध्येच आहे बाबा असं म्हणून. मला वाटलं का इकडे आहे बापा. काऊन पत्ता पाठवला होता ना? मी पत्ता पाठवला होता. मला तर नाही दिसला. कुठं पाठवला? तुमच्या पोराच्या मोबाईल मध्ये पाठवला होता बापा. सांगून द्या म्हटलं आईले. सांगलं नाही का त्यानं? नाही बापा मला नाही सांगलं बापा.
मला बिंदूचा माझ्याजवळ फोन आला, मोठी आई या म्हणे, बारसा आहे म्हणे. तर मग मी इथंच आली बापा, म्हणलं इथेच असं सण. काही हरकत नाही, इथेच आई आल्या आता येते गाडी, जाऊ आता. घेऊ बिंदू, ललिता घेऊ बापा, करा पोटापोटा, चला येईन मोहन आता. अजून किती टाइम लावता, 1.5 घंटा वाचलाय फक्त. बोलत नाही का तर शांतुले तर असं बाई बोलते हो, पण त्याला लक्षात नसून राहिलं, आठवण नसून राहिली म्हणून नाही सांगलं असं. मला घाई राहते ना, कामाला ड्युटीवर जाते तर घाई चालला जाते, राहिली नसन आठवण. तू कधीपासून आहे तर इथंच? मी आता डिलिव्हरी झाली तेव्हापासून इथंच हवं. डिलिव्हरी झाली दुसऱ्या दिवशी आली मी पावाले, तर तेव्हापासून मी घरीच कायला गेली, मग एकटंच आली. आता येते ना, आता बिंदूचे बाबा येते ना, तर आता चालली जाईन. आता करते ते आता थोडं थोडं. हो आहेत ना तिच्या जावा, 2 जावा, एक सासू करतेत. नाही काय करतेत बापा जावा, कामवाली बाई सांगितली आहे, भांडे झाडू पोचा कराले आणि कपडे धुवाले मशीन आणली. काय स्वयंपाक आहे फक्त त्याच्या मागं, स्वयंपाक करतेत फक्त 2 जणी, काय कामं करतेत. बरं आहे, आताच्या पोरीबारीकून नाही होत एवढे काम, आपण केले त्याच्याकडून नाही होत आता. बरं आहे. चला आई मामीची, चला चला पटपट चला बरं. हो आली का रे, गाडी आली काय? हो आधी गाडी आली, चला पटपट. बिंदूची तयारी झाली काय? चला म्हणतो सगळे मामीची, चला पटकन, चला बसा गाडीत, चला पटकन हॉलमध्ये. हो 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 बाई चला, हो चला बाई, तुम्ही दोघे बी चला बरं. झाले असं ना फोटो काढून म्हणा, आता पायने घेणे म्हणा पायण्यात टाका म्हणा तिले. का फोटोच काढत राहतील. हो मोहन राकेश, आता पायना घेऊन ये बरं, पायण्यात टाकून दे. आणि पायण्यात टाका, 5 जणी जावं आणि पायण्यात टाका 5 जणी मिळून. आणि गाणे म्हणा आणि नाव ठेवा. तिची आत्या आहे तिथं, तिची आत्या ठेवून नाव. डली नाव ठेवजो. कोणतं नाव ठेवतो तर? ललिता जण पायने म्हणतो साजरे. मी नाही आत्या बाई, माय पोरग कोण पकडन मग याले. हाव ना बसली, हाव ना, हाय ना तिथं, काजल आहे, डॉली आहे म्हणते ते. जाई ना जराशी उभी तर आहे तिथं, फोटो गिटो काढ जा ना. मी नाही काढत फोटो गिटो, जुन्या साडीवर फोटो काढू मी नाही काढत आत्या बाई फोटो गिटो. धैर्य रडते, बसलाय उगा मुगा, बसू द्या त्याला. अहो जाय आण त्याला, दे माझ्यावर दे त्याला. राहू द्या ना आत्या बाई, माझ्या मूडच नाही, राहू द्या. तुम्ही जा, तुम्ही काढून घ्या. ललिता जाय जराशी गाणी गिनी मन काही नाव घेऊ ठेवतो मतानं कोणतं तर. जाय जराशी फोटो गिटो काढ, जाय होय समोर उभी जाय जराशी, जाय. मी नाही म्हणतो ना, माझ्या मूडच नाही, बसू द्या मला चुपचाप. दिवशी जन्मली बेटी, म्हणती सारे धनाची पेटी, लक्ष्मीच्या रूपानं आली या पोटी, जो बाळा जो जो गजो. लक्ष्मीच्या रूपानं आली या पोटी, जो बाळा जो जो गजो. दुसऱ्या दिवशी बोले माऊली, कितीही गोड माझी सावली, जीवनी आली सोन पावली, जो बाळा जो जो गजो. जीवनी आली सोन पावली, जो बाळा जो जो गजो. रूपात आली या घरी, जो बाळा जो जो गजो. लक्ष्मी रूपात आली या घरी, जो बाळा जो जो गजो. मोठाल्या डोळ्याची बाळ देखणी, श्यामल वर्णाची लावण्य खनी, नाकचा फेकळी स्मित वदनी, जो बाळा जो जो गजो. पुरळे जावळ रुळती भाळी, इवले ओठ गुलाब कळी, हसता गाली चांदन खळी, जो बाळा जो जो गजो. हसता गाली चांदन खळी, जो बाळा जो जो गजो. गोड तान्हुलीचे रूप पाहून प्रसन्न झाले आईचे मन, पित्यास वाटे मोठे भूषण, जो बाळा जो जो गजो. माझी सोनू